जय महाराष्ट्र उमरगेकर. घर म्हणलं की आहे ना सौदागर या व्हिडिओ सिरीजमधील तिसरा व्हिडिओ आज मी तुमच्याकडे घेऊन आलो. आणि आजचा टॉपिक आहे होम लोन करते वेळेस लागणारे आवश्यक कागदपत्रे. तर यामध्ये जर तुम्ही नोकरदार असाल किंवा सॅलरीड पर्सन असाल तर तुम्हाला लागणाऱ्या कागदपत्राची थोडक्यात लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तर याच्यामध्ये सर्वात सुरुवातीला ॲप्लिकंट आणि को ॲप्लिकंट म्हणजे कर्जदार आणि सहकर्जदार यांचे KYC डॉक्युमेंट्स लागतात. त्याच्यामध्ये आधार कार्ड लागतं, पॅन कार्ड लागतं, त्यांचे फोटोग्राफ्स लागतात आणि रेसिडेंट प्रूफसाठी इलेक्ट्रिसिटी बिल, वोटर ID यापैकी कुठलेही एखादं डॉक्युमेंट चालून जातं. आणि याच्यामध्ये पुढला पार्ट असतो तो इन्कम डॉक्युमेंट्स. इन्कम प्रूफचे डॉक्युमेंट्ससाठी काय काय लागतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जॉईनिंग लेटर लागतं किंवा अपॉइंटमेंट लेटर, त्यालाच नियुक्तीपत्र म्हणू शकतो. संबंधित कंपनी तुम्हाला म्हणजे तुमचा जॉब सुरू होताना देते ते लागतं. त्यानंतर लेटेस्ट 3 महिन्याच्या सॅलरी स्लिप हा दुसरा डॉक्युमेंट आहे. तिसरं डॉक्युमेंट म्हणजे 2 वर्षाचं फॉर्म नंबर 16 जे की तुमच्या कंपनीतून तुम्हाला भेटू शकतो ते लागतं. आणि त्याच्यानंतर 6 महिन्याचं तुम्हाला बँक स्टेटमेंट लागतं. आणि लास्ट डॉक्युमेंट म्हटलं तर तुमचे कुठले प्रिव्हियस पर्सनल लोन, व्हेकल लोन किंवा 2 व्हीलर लोन कुठलेही लोन चालू असतील तर तुम्हाला ते लोन स्टेटमेंट पण लागतात. हे डॉक्युमेंट झाले सॅलराईड म्हणजे नोकरदार व्यक्तीसाठी. आता आपण बघूयात की व्यापारी वर्ग म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड लोकांसाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात. तर त्याच्यामध्ये KYCचा पार्ट सेम आहे. ॲप्लिकंट आणि को ॲप्लिकंटसाठी सेम KYC डॉक्युमेंट लागतात. आधार, पॅन, फोटो आणि रेसिडेंट प्रूफसाठी वोटर ID किंवा इलेक्ट्रिसिटी बिल. आणि त्यांच्या इन्कम प्रूफसाठी आता लागणारे डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. तर त्यांना 3 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे लेटेस्ट 3 वर्षाचे ITR लागतात. 3 वर्षाचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट लागतात, जे की तुम्हाला तुमच्या CA कडून भेटू शकतात. हे 3 कागदपत्र. तुम्हाला शॉप ॲक्ट लागतो दुकानाचा, तुमचा व्यवसायाचा जो काही शॉप ॲक्ट लायसन असेल ते लागतं. उद्यम आधार लायसन लागतं. त्यानंतर जिथं दुकान आहे तिथलं लाईट बिल लागतं. हे काही बेसिक डॉक्युमेंट आहेत जे की तुम्हाला तिथं आवश्यक आहेत. तर या संदर्भात अजून कुठलेही तुम्हाला जर होम लोन करते वेळेस अडचण येत असेल किंवा इतर माहिती पाहिजे असेल तर 100% आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्याकडून जे काय असेल ते सहकार्य आम्ही तुम्हाला नक्की करू. जय महाराष्ट्र. भेटूयात आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.